नमस्कार मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच पोकराच्या धर्तीवर राज्य शासन कृषी समृद्धी योजना राबवणार आहे। यामध्ये दरवर्षी 5,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे। कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार आहे। कृषी समृद्धी योजनेत दरवर्षी सुमारे 5,000 कोटीच्या गुंतवणुकीवर आधारित असून आगामी 5 वर्षासाठी 25,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येणार आहे। कृषी समृद्धी योजना ही 3 भागात विभागली जाणार आहे। तर पहिला भाग आहे डीबीटी प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांना वैयक्तिक तसेच सामूहिक गुंतवणुकीच्या घटकावर आधारित सध्या कार्यान्वित असलेल्या विविध योजनांसाठी या अंतर्गत तरतूद असेल। सूक्ष्म सिंचन, भाडे तत्वावर कृषी अवजारे बँक व सामुदायिक साधने यावर भर दिला जाईल। कृषी यांत्रिकीकरण, मूल्य साखळी विकसन, जैविक शेती, साठवणूक, अन्न प्रक्रिया, नैसर्गिक शेती, प्रशिक्षण, माती परीक्षण, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि विस्तार यावर देखील मोठ्या प्रमाणात भर देण्यात येईल। वैयक्तिक तसेच सामूहिक गुंतवणुकीच्या घटकावर आधारित कार्यान्वित असलेल्या प्रचलित योजनांसाठी 4,000 कोटी तर निधी 80% असेल। जिल्हास्तरीय स्थानिक गरजा लक्षात घेऊन गरजेनुसार तयार करण्यात येणाऱ्या योजनांसाठी ₹500 कोटी असतील। 10% गुंतवणूक असेल। राज्यातील विकासासाठी आवश्यक संशोधन व इतर महत्त्वपूर्ण गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रकल्प आधारित राज्यस्तरीय योजनेसाठी ₹500 कोटी तर 10% निधीची तरतूद केली जाणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनमध्ये जल व्यवस्थापनास प्राधान्य दिले जाईल। जसे शेततळे, सूक्ष्म सिंचन प्रणाली आणि संरचनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक। मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमीन संसाधन विकासमध्ये मृदा परीक्षण, सेंद्रिय खतांना प्रोत्साहन आणि अचूक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन करणे आवश्यक असणार आहे। हवामान अनुकूल बहुपीक पद्धतीचा वापर मध्ये कडधान्य, भरड धान्य, तेलबिया, फलोत्पादन आणि औषधी वनस्पती अशा प्रकारे बहुपीक पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असणार आहे। मूल्य साखळी विकास आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधांमध्ये साठवण सुविधा, कोल्ड चेन, शेतमाल सुकवण्यासाठी जागा, लघु प्रक्रिया युनिट्स, पॅक हाऊसमध्ये गुंतवणूक आणि बाजारपेठ जोडणी, उपजीविका विविधीकरण आणि संलग्न उपक्रमांमध्ये शेळीपालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, रेशीम उद्योग, फळबाग लागवड इत्यादी संस्थात्मक बळकटीकरण आणि क्षमता बांधणीमध्ये शेतकरी उत्पादक संस्था आणि ग्रामविकास समित्या यांचे बळकटीकरण करण्यात येणार आहे। शेतकरी व विस्तार कार्यकर्ते यांच्या क्षमता बांधणीसाठी वनामती, रामेती विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रे येथे प्रशिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि प्रायोगिक प्रात्यक्षिकेमध्ये हवामान स्मार्ट कृषीसाठी स्केलेबल मॉडेल्स तयार करण्यासाठी संशोधन व प्रायोगिक प्रकल्पांना प्रोत्साहन देणे आवश्यक असणार आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे योजनेची सुरळीत अंमलबजावणीसाठी दीर्घकालीन अवलंबन सुनिश्चित करण्यासाठी क्षेत्रीय कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी क्षमता बांधणीवर भर देण्यात येईल। जिथे प्रचलित मापदंड नाहीत किंवा आहे ते मापदंड अपुरे आहेत त्या ठिकाणी मापदंड निश्चित ही राज्यस्तरीय समितीमार्फत करण्यात येईल। योजनेत भाग घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक राहील। वन हक्क कायद्याअंतर्गत वैयक्तिक वन हक्क प्राप्त शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक नोंदणीची सोय झालेली नाही अशा वैयक्तिक वन हक्क प्राप्त शेतकऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात येईल। योजनेत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर लाभ देण्यात येईल। योजनेअंतर्गत शेतकरी, महिला गट, उत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येईल। अल्प अत्यल्प भूधारक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहणार आहे। प्राधान्यक्रमाचा महाडीपीटी IT प्रणालीमध्ये समावेश असेल। योजनाचे समवर्ती मूल्यमापन बाह्य संस्थेकडून करण्यात येईल। यातील प्रत्येक घटकाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल। धन्यवाद।